श्री स्वामी समर्थ। आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला गोट योग्य पद्धतीने कसा लावायचा आहे हे आपण इथे बघणार आहोत। इथे बघा, कपडा बघा आपल्याकडे किती कमी आहे आणि कमी कपड्यामध्ये व्यवस्थित पट्ट्या कशा कटिंग करायच्या हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत। बिना अस्तरचं ब्लाऊज आहे तर मोठी बाही होती आणि ब्लाऊजचं माप सुद्धा मोठं होतं, त्याच्यामुळे आपल्याकडे अगदी मोजकाच कपडा आहे आणि या कपड्यामधून पट्ट्या कटिंग करणं अगदी मुश्किल आहे, असे बऱ्याच जणांना अडचण येऊ शकते। तर कशा कटिंग करायचे ते बघा। सर्वात आधी मी काय केलं, असं तिरकस आकारामध्ये एक पट्टी काढून घेतली। जेव्हा पण तुम्ही पट्ट्या कटिंग करता ते उरेप कपड्यामध्येच काढायच्या। उरेप कपड्यामध्ये मी ज्या पद्धतीने तुम्हाला पट्टी आखून दाखवली अशी ओढल्या गेल्या पाहिजे, किंवा तिरकस कपडा म्हणजे उरेप कपडा, ठीक आहे। तर इथे बघा एक पट्टी मी कटिंग करून दाखवली तुम्हाला। तर आता बघा या कपड्यामधून व्यवस्थित पट्ट्या कशा कटिंग करायच्या हे सुद्धा तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे, त्या पद्धतीने कटिंग करायच्या। असं हे बघा, एक पट्टी व्यवस्थित कट करून ठेवायची आणि त्याच्यावर आपला जो कपडा आहे त्याच्यावर ठेवायच्या पट्ट्या आणि एक एक करत अशा आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तिथे कटिंग करून घ्यायच्या। हे या पद्धतीने हे बघा अगदी व्यवस्थित आणि आपल्या हव्या तितके आपल्या ब्लाऊजला गोठाला पुरून उरेल एवढा आपला गोट इथे तयार होणार आहे, ठीक आहे। तर आपण या पद्धतीने व्यवस्थित पट्ट्या कटिंग करून घेऊयात। सर्वात आधी व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा। हे बघा आपल्या बघा इथे किती मोठ्या पट्ट्या तयार झाल्या। तर या पट्ट्याहून आता आपल्याला एक मोठा गोट तयार करायचा। सर्वात आधी काय करायचं, हे ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला जॉईन करून घ्यायच्या। हे बघा या पद्धतीने तुम्ही तिरकस सुद्धा जॉईन करू शकता, किंवा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता, जे सोपं जाईल ते। बघा आपला गोठाची पट्टी बघा किती मोठी झालेली आहे, आपल्या ब्लाऊजला पुरून उरेल एवढी आपली पट्टी झालेली आहे कमी फॅब्रिकमध्ये। त्यानंतर बघा एका बाजूने आपल्याला अशी पट्टी फोल्ड करून घ्यायची। हे बघा एका बाजूने फोल्ड करायची आणि त्याच्यावर टीप टाकायची। जेव्हा पण तुम्ही अशी फोल्ड करून टीप टाकता तेव्हा काय करायचं, मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पाठीमागून जी पट्टी आहे टीप टाकताना हलक्या हाताने अशी ओढून धरायची, म्हणजे अगदी हलक्या हाताने, जास्त ओढायची नाही, अगदी हलक्याने। जास्त ओढाल तर ओळी पडेल आणि तुमचं ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडेल। आणि म्हणजे हलक्या हाताने असं टाईट पकडायची आहे, जी पट्टी आहे ती थोडीशी टाईट पकडायची। त्याने काय होतं, आपल्या ज्या पट्टीवर ती टीप अशी व्यवस्थित गच्च बसते आणि फिनिशिंग चांगली येते, ठीक आहे। तर असे टीप टाकत आपण पूर्ण गोठाच्या पट्टीवर टीप टाकून घेऊयात। हे बघा इथपर्यंत आपलं क्लिअर झालं। आता बघा, आता ही पट्टी आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे। हे बघा इथे असा किती कपडा निघलेला आहे शिल्लक, तर हा कपडा आपला परत शिलाईमध्ये जाऊ शकतो आणि ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडू शकते, त्याच्यामुळे कट करून घ्यायचं सोपं। पूर्ण गोट अशा पद्धतीने चेक करायचा, जिथे आपला कपडा शिल्लक आहे तिथे कटिंग करून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने हे चेक करणं खूप गरजेचं आहे, प्रत्येक वेळेस करायचं आहे। जेव्हा पण तुम्ही बिना अस्तरचं ब्लाऊज शिवता तेव्हा अशा पद्धतीचा गोट आपल्याला लावावाच लागतो। त्यानंतर आपल्याला आता गोट जॉईन करायचा। हे बघा अर्धा इंच कपडा गोठाची पट्टी बाहेर ठेवायची, एका बाजूने फोल्ड करायची आणि टीप टाकायची। हे बघा ज्या पद्धतीने तुम्ही गोट जॉईन करता टीप टाकतात, व्यवस्थित टीप टाकायची। मात्र ही जी टीप टाकताना पट्टी सुद्धा ओढायची नाही आणि खालचा कपडा सुद्धा ओढायचा नाही, फक्त एकावर एक ठेवायचं आणि जॉईन करायचं। आता इथे बघा जेव्हा तुम्ही शोल्डर जवळ येता तेव्हा 1 इंच या बाजूने आणि 1 इंच या बाजूने, मात्र शोल्डर जवळ काय करायचं, दोन्ही पण कपडा असं हलक्या हाताने टाईट पकडायचा, ओढायचा हलक्या हाताने, जास्त ओढायचं नाही। त्याने काय होतं, आपलं शोल्डर उतरत नाही आणि शोल्डरमध्ये ब्लाऊज असं गच्च बसतं आणि आपल्याला पाहिजे तशी फिनिशिंग येते। त्यानंतर बघा नंतर पुढे तीच प्रोसेस, फक्त पट्टी ब्लाऊजवर ठेवत हलक्या हाताने जॉईन करायची आहे, कोणताच पार्ट ओढायचा नाही। हे बघा एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला गोट जॉईन करताना। एकदा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप कराल तर तुम्ही नक्कीच शिकाल आणि गोट सुद्धा व्यवस्थित जमेल। पट्टी जॉईन झाल्यानंतर काय करायचं, असं चेक करून घ्यायचं, जिथे कुठे शिल्लक कपडा आहे तिथे असं व्यवस्थित फिनिशिंग सोबत कट करून घ्यायचं, जेणेकरून आपण गोट जेव्हा पलटी करू तो कपडा बाहेर दिसायला नको आणि फिनिशिंग बिघडायला नको। त्याच्यामुळे काय करायचं, असं बघा किती मोठा मी थोडं थोडं करत असं कपडा काढून घेतला, जेवढा मला नको होता तेवढा। आता बघा आता काय करायचं, पूर्ण गोटावर असे कट मारत घ्यायचे। मग हे कट मारल्याने काय होतं, आपला गोट पलटीवाला सहज मदत होते आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग, गोठाच्या ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येते।
फक्त हे कटिंग करताना आपली जी गोठावरची जी शिलाई आहे ती कट नाही झाली पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. बघा या पद्धतीने पूर्ण गोट असा जिथे आपला आकार येतो गळ्याचा तिथे कट करणं खूप गरजेचं आहे. हे बघा त्यानंतर असं सरळ करून घ्यायचं आपलं गोट आपण जो दुमडला होता तो. आणि त्यानंतर बघा हा जो शिल्लकचं फॅब्रिक आहे तो गोठाच्या बाजूने असलं पाहिजे सर्वात आधी. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा. आज जो कपडा आहे तो आत ठेवायचा आणि व्यवस्थित फोल्ड करायचा. ठीक आहे. आता इथे बघा व्यवस्थित गोट कसा सेट करायचा हे तुम्हाला मी दाखवते सर्वात आधी. हे बघा अंगठ्याने मी आधी काय करते, अंगठ्याने जे आहे तो आतला कपडा व्यवस्थित ठेवते आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं ते फोल्ड करायचं. बघा अशा पद्धतीने. आणि दुसरी पद्धत म्हणजे 1 इंचच आपल्याला गोट तयार करून घ्यायचा आधी आणि त्याच्यावरच टीप टाकायची. फास्ट गोट होत नाही, कितीही जरी अनुभव असला ते सुद्धा फास्ट गोट करू शकत नाही, फास्ट शिवू शकत नाही. गोटाला वेळच लागतो, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा वेळ द्यावा लागणार आहे. त्यानंतर असं पूर्ण गोट तयार करून घ्यायचा. धन्यवाद.